सन्मान करायचं सुधीरची घरात म्हटलं ना तर अगदी गोड व्यक्तिमत्व बाई चषक आपण दरवर्षी पाहतो आणि बाई चषकाचे खऱ्या अर्थाने आयोजकर्ते आहेत आणि त्यांना माहिती आहे नाईटची स्पर्धा आणि नाईटच्या स्पर्धेमध्ये किती परिश्रम करावा लागतो आयोजकांना किती मेहनत करावी लागते आणि खऱ्या अर्थाने सुधीर घरात अगदी गोड व्यक्तिमत्व आमच्या नवघर गावाचे आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करणार आहोत खऱ्या अर्थाने खूप गोड व्यक्तिमत्व सुधीर घरात आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय सन्माननीय माजी सरपंच जितेंद्रजी घरात साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुधीरजी घरात साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो या स्पर्धेच्या निमित्ताने माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्प गुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे अगदी नवघर गावाचे आमचे गोड व्यक्तीमध्ये एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तीसाठी अगदी सुधीरजी घरात यांची महत्वाची उपस्थिती आमच्या स्पर्धेला लाभली त्याबद्दल देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल जय हनुमान बोरले त्यांच्या विरोधामध्ये कुंडेगाव टॉस केला जाईल सुधीरजी घरात साहेब यांचे शुभ हस्ते जय हनुमान बोरले त्यांच्या विरोधामध्ये कुंडेगाव दोन टीम्सच्या मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल सुधीरजी घरात साहेब यांचे शुभ हस्ते जय हनुमान बोरले त्यांच्या विरोधामध्ये कुंडेगाव दोन टीम्स मध्ये टॉस केला जातोय नाणेफेकीचा कॉल अच्छा रात्रीतील शेवटची फ्रेश मॅच आणि टॉस जिंकलाय कुंडेगाव टीमने कुंडेगाव टीम निर्णय काय बॉलिंग ओके गोलंदाजी करण्याचा निर्णय थँक्यू सो मच कारण की आम्हाला अजून सन्मान करायचे आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने तर मी विनंती करेन पुढचा सन्मान करण्यासाठी सरपंच अजयजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे भव्य चषकाचे आयोजक अर्थातच जयप्रकाशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल मी विनंती करेन जयप्रकाशजी पाटील साहेब आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल माजी सरपंच जितेंद्र घरात त्याचबरोबर सरपंच अजयजी म्हात्रे चषकामध्ये आपल्या देखील आम्ही सरच्या स्वागत करतोय नवघर गावातील आणखीन एक गोड व्यक्तिमत्व जयप्रकाशजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय भाई चषकाचे आयोजक आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय खऱ्या अर्थाने आपण पाहताय 24 लाईव्ह कॅमेरामॅन या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान केला जातो त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी अजयजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण बाई चषकाचे आणखीन एक आयोजक अर्थात जयप्रकाशजी भोर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे आमच्या नवघर गावाचे अगदी गोड व्यक्तिमत्व त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय जयप्रकाशजी भोर साहेब त्याच्या माध्यमातून बाई चषकाचं आयोजन देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं बाई चषक आणि रजनी स्पर्धा असते ती नवघरच्या मैदानावरती आणि ती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने खूप चांगलं आयोजन बाई चषकामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय मुळेखंड गावाचे आमचे भालचंद्रजी म्हात्रे भाई यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल मी अजयजी म्हात्रे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे आमच्या मुळेखंड गावातील भालचंद्रजी म्हात्रे भाई यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय माजी सरपंच जितेंद्र घरात व सरपंच अजयजी म्हात्रे चषक या चषकामध्ये आपलं देखील आम्ही सरच्या स्वागत करतोय अजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय भालचंद्रजी म्हात्रे मुळेखंड गावाचे आमचे गोड व्यक्तिमत्व त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय माईची शाल प्रेमाचा प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय थँक्यू सो मच आपली देखील उपस्थिती भरपूर महत्वाची होती आणि पुढचा सन्मान शेवटचा सन्मान आहे आणि तो सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा अजयजी म्हात्रे यांना विनंती करतो आमच्या बुकडविरा गावातील अजितजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे आणि त्याचबरोबर आपण पाहताय अजितजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती करतो आपण या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल बुकडविरा गावाचे आमचे अजितजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान माजी सरपंच जितेंद्र घरात सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपला देखील आम्ही सरच्या स्वागत करतोय खऱ्या अर्थाने आमच्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा चालू असलेला सामना आणि सामन्यांचा देखील आनंद आमच्या व्यासपीठावरती विराजमान होऊन मात्र आनंद लुटत असताना या सामन्यांचा खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून महत्वाचा वेळ दिला आमच्या या स्पर्धेला त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने
आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय वैशाली कॅटरेस अर्थातच संकेतजी कडू यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. संकेतजी कडू साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करेन अजयजी म्हात्रे यांना की संकेतजी कडू यांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती करायचा आहे. आपला देखील आम्ही सरच्या स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने भरपूर पाहुण्यांची गर्दी, मान्यवरांची गर्दी या स्पर्धेला सातत्याने भेट पाहुण्यांची आम्हाला पाहायला मिळते. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे मात्र चालू असलेला सामना गणेश कृपा शेवा त्यांच्या विरोधामध्ये डाऊरनगर या दोन टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणेश कृपा शेवा त्यांच्या विरोधामध्ये डाऊरनगर या दोन टीम्स मध्ये मॅच. खऱ्या अर्थाने ही मॅच भरपूर महत्वाची दोन्ही टीम्स साठी, जिथे मात्र टार्गेट सेट केलाय आणि त्याचबरोबर आपण पाहताय सुधीरजी गरज साहेब, त्याचं जयप्रकाशजी पाटील साहेब, जयप्रकाशजी बोरी साहेब रजा घेत असताना स्पर्धेतनं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तर 2 मिनिटं मॅच थांबवा प्लीज विनंती करतोय. सामना थोडासा थांबवायचा आहे. आमचे जितेंद्रजी घरत या ठिकाणी रजा घेत असताना स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील आम्ही पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. मोलाचा वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. खरं तर जयप्रकाशजी पाटील साहेब देखील उपस्थित होते, जयप्रकाशजी बोरी साहेब देखील उपस्थित होते, वैशाली कॅटरर्सचे संकेतजी कडू देखील या ठिकाणी उपस्थित होते. बाई चषकाचे हे आयोजक आणि त्यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच थांबवायची आहे. आमचे मान्यवर रजा घेतात या स्पर्धेतनं आणि त्याच्यानंतर आपण लगेच मॅचला सुरुवात करू. परंतु खऱ्या अर्थाने आमच्या मंचाची शोभा वाढली ज्यावेळेस हे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते आणि त्यांनी मात्र आता रजा घेतलेली आहे या स्पर्धेतनं. थँक्यू सो मच. मॅच चालू आहे जिथे मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ गणेश कृपा शेवा त्यांच्या विरोधामध्ये डाऊरनगर या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार पवार, तर स्ट्राईक वरती फलंदाज जयेश पाहायला मिळतोय. चला जाऊया मॅच कडे. टार्गेट आहे 45. या बॉलचा बॉल मात्र चौकाराच्या दिशेने मात्र जात असताना अकाउंट ओपन झालाय. चौकाराच्या सहाय्याने डाऊरनगर या टीमचं टार्गेट आहे 45 रन्स आणि हा चौकार आलाय. पहिल्या बॉल वरती कदाचित विकेट मिळवली हरी याची. हरीची विकेट भरपूर महत्वाची होती डाऊरनगर या टीमला, परंतु इथून धावसंख्येचा पटला करत असताना मला सांगताय 12th मॅन की तुरुप का इक्का या टीमचा हरी होता आणि तो हरी मात्र बाज झालाय. हरीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षांवरती साचा ठरला नाहीये. पहिल्याच बॉल वरती मात्र बाज झाला तो. ओमकार पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. लाजवाब फटका. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज जयेश यांच्या बॅटमधनं संघाची धावसंख्या 8. देवेंद्रजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सरच्या स्वागत करतोय. खोपटा गावाचे आमचे देवेंद्रजी पाटील साहेब आपलं देखील आम्ही सरच्या स्वागत करतोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं सरच्या स्वागत करतोय. पाहुण्यांची गर्दी सातत्याने आम्हाला पाहायला मिळते. गेले 2 रात्रीमध्ये देखील पाहुण्यांनी भेट दिली आणि आजही या 3ऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेवरती प्रेम, प्रेक्षकांचं या स्पर्धेवरती प्रेम, मान्यवरांचं या स्पर्धेवरती प्रेम, पाहुण्यांचं पाहायला मिळतोय. कारण की आपण घड्याळात जर विचार केला ना तर 11:30 वाजलेत, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने पाहुणे भेट देण्यासाठी येतात. 11:30 वाजताही देखील आपण पाहताय पाहुण्यांची गर्दी आमच्या या मंचावरती. खऱ्या अर्थाने आमच्या मंचाची शोभा वाढवते, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवणारी हे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. आणखीन एक चौकार फलंदाज जयेश बॅटमधनं हॅट्रिक चौकार. संघाची धावसंख्या मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचती. 12 धावा दाफलकावरती. ओमकार पवारला इथून मात्र कमबॅक करावा लागणार आहे. पहिल्या बॉल वरती विकेट गेल्यानंतर पूर्णपणे ताल तंत्र, पिचिंग, त्याच्यानंतर लाईन लेन सर्व काही विसरलाय की काय, कारण की फलंदाज जयेशच्या माध्यमातून हॅट्रिक चौकार आपल्याला पाहायला मिळाले.
याही वेळचा फटका मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. आणखीन एक धमाका, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा हा चौथा चौकार येतोय. फलंदाज जयेशच्या बॅटमधनं संघाची धावसंख्या 16, एक गडी बाद. सोळा धावा धापलकावरती. इथून थोडीशी टीम मिटिंग घेतली जाते, रणनीती या ठिकाणी तयार केली जाते. माझ्या संवेद गुंडलेगाच्या भूमिकेमध्ये दिवेश मोहनशी दिव्यांश मोहनशी माझ्यासोबत जोडलेले आहेत. खऱ्या अर्थाने दिव्यांश खऱ्या अर्थाने जर पाहिलं नाही या मॅच मध्ये भरपूर काही अजून शिल्लक आहे. याही वेळचा बॉल काय फटका लागवलाय. बॉल निघून गेला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या मात्र या 6 धावसंख्येने पुढे 22-22. सरपंच अजय दादा यांच्या माध्यमातून मात्र जयेशला या ठिकाणी आपण पाहताय 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. अजयजी म्हात्रे यांनी पाठीवरची दिलेली ही थाप आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आमचे अजयजी म्हात्रे साहेब यांना खेळ आवडला जयेशचा आणि त्यांनी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जयेशला देण्यात येईल. आमचे सरपंच अजयजी म्हात्रे खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती प्रेम आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली. या अजयजी म्हात्रे आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये जयेशने जे फटके लगवले ना अप्रतिम दर्जाचे. 22 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. सामना खुळा करून दिलाय की काय, कारण की 45 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता आणि पहिलं षटक तुम्हाला 22 धावसंख्येचं मिळतं. त्यावेळेस आत्मविश्वास जो आहे ना तो वरच्या लेवलला जातो एखाद्या फलंदाजाचा आणि तसंच जयेशच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज पिटूचा दुसरं षटक घेऊन येतोय. अनुज घरत हा गोलंदाज लेफ्ट आर्म आहे. यावेळचा बॉल शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न करतो. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा आल्यानंतर मी तर म्हणेन रवी हा फलंदाज जो स्ट्राईक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय ना, त्याचं एकच काम आहे दिव्याल काय तर सिंगल रन काढून द्यायची. समोरचा फलंदाज चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटला बॉल व्यवस्थित येतोय. एक सिंगल रन काढायची आहे, त्याला स्ट्राईक वरती आणायचं आहे, बाकीचं काम तो पुढे करेल. परंतु इथे काय घडतंय, आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. आपण डाऊरनगर टीमच्या दृष्टिकोनातून पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय शेवा संघ. ज्या शेवा संघाने आतापर्यंत तरी थोडीशी मात्र खराब कामगिरी केलेली आहे, परंतु त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. इथून पुढे डॉट बॉल्स टाकावे लागतील. महत्वाची विकेट जयेशची असणार आहे. ज्या जयेशने पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा मिळवल्या होत्या त्या फलंदाजाला बाद करावा लागेल. यावेळचा फटका मात्र काय फटका लगावलाय. असं वाटलं होतं की लांब गेलाय, परंतु चेंडू सर्कलच्या आतमध्येच. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज टीम डाऊरनगर या टीमचा बाद होतोय. रवी हा फलंदाज सस्त्यामध्ये पारातलाय. खाता पिता ग्रुप यांच्याकडनं या क्षेत्ररक्षकासाठी हिमांशू घरात आहेत, त्यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलेलं आहे क्षेत्ररक्षकासाठी. खाता पिता ग्रुप आणि हिमांशू घरात आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे.
हे क्षेत्ररक्षण केलं त्याच्याबद्दल झेल अप्रतिम दर्जाचा पकडला. कारण की चेंडू जर पाहिला ना तर भरपूर काळ उंच हवेमध्ये होता. त्याच्यानंतर चेंडू खाली आला, स्टेबल ठेवावे लागतात आपले डोळे. ज्यावेळेस चेंडू वरती जातो आणि त्यावेळेस आपण चेंडूच्या खाली असतो, आपले डोळे पूर्णपणे ते स्थिर चेंडूकडेच फक्त नजर पाहिजे असते. आणि काय जज केलंय खऱ्या अर्थाने, खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं हिमांशू यांच्या माध्यमातून विकेटचं पतन. परंतु इथे काय घडतंय दिव्याल की आपण मॅच मध्ये पुन्हा एकदा आलोय, म्हणजेच आपण चर्चा करतोय शेवा टीमच्या बाजूने. 2 चेंडू निर्धाव टाकले, त्याच्यानंतर विकेट मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न. याही वेळचा बॉल पहा, निर्धाव पाहायला मिळतो. आणखीन एक बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय. कदाचित बाहेरच्या दिशेने वळवण्याचं काम ज्यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज येतो त्यावेळेस बाहेरच्या दिशेने वळवण्याचं काम हा गोलंदाज करत असेल असं वाटतंय. आणि ज्या वेळेस डावकर हाताचा फलंदाज येतोय, सध्या आपल्याला पाहायला मिळतोय विकी जो डावकर हाताचा फलंदाज आहे त्याच्यासाठी मात्र आतमध्ये आणण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. रवी तोही डावकर हाताचा फलंदाज होता, त्याच्याही विरोधामध्ये चांगली गोलंदाजी केली. परंतु यावेळचा बॉल मात्र चांगला फटका लगावला, डीप कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय महत्वपूर्ण चौकार. नवसंख्या मात्र जाऊन पोहोचले 26 धावा, 26 रन स्कोर कार्ड वरती. सध्या दिव्याला आपण जर पाहिलं टेनिस क्रिकेट एक वेगळ्याच लेवलला गेलाय. सध्या जर पाहिलं तर ISPL ही स्पर्धा देखील चालू आहे. हा व्हाईट बॉल येतोय. टेनिस बॉल क्रिकेट थोडा वेगळ्याच लेवलला गेला, इंटरनॅशनल लेवलला गेलाय. कदाचित दुबईमध्ये देखील खेळाडू जाऊन आलेत. अर्थातच मुळेकण गावाचे जीवित म्हात्रे यांचा मी उदाहरण देऊ. मोठमोठे खेळाडू आहेत, टेनिस क्रिकेटने मोठमोठे खेळाडू बनवलेत. आणि असं नाहीये की आता लेदर बॉल क्रिकेटमध्येच करिअर होतं, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील करिअर बनवू शकता. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज मात्र इथून बाद होईल. डाऊरनगर टीमचा धक्का क्रमांक 3 लागत असताना डाऊरनगर टीमला संघाची धावसंख्या 27. दोन ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर संघाची धावसंख्या 27, 27 धावा दाफलकावरती लागल्यात. समीकरण जर पाहिलं ना तर इथून सोपं वाटतंय डाऊरनगर टीम साठी. समीकरण काय आलं तर समीकरण आपण पाहूया. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे डाऊरनगर टीमला. 18 बॉल 18 ची गरज आहे. परंतु दिव्याल इथून मॅच सोडून जमणार नाहीये डाऊरनगर टीम किंवा शेवा टीमला देखील मित्र म्हणेन. कारण की शेवा टीम इथून जर हे षटक आणखीन चांगलं पडलं तर पुन्हा एकदा तुम्ही अनुज घरातला गोलंदाजी मार्क वरती आणू शकता. परंतु इथे संपूर्ण सूत्र जे आहेत ना या मॅच ते हातामध्ये दिलेत जतीन घरत यांच्या. कारण की जतीन घरत हे भरपूर महत्वाचे गोलंदाज असतील शेवा टीमसाठी. कारण की शेवा टीमला जर या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल ना तर हे षटक भरपूर महत्वाचं आहे. गणेश कृपा शेवा आणि या गणेश कृपा शेवा टीमच्याकडनं 3रं षटक घेऊन येतोय जतीन घरत. जतीन घरात आला. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती समोर फलंदाजीसाठी फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमध्ये 22 धाव संख्येचं आपल्याला षटक पाहायला मिळालं होतं. पहिलं सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र 17 बॉल 17 ची गरज आहे. बॉल टू रन. तो या मॅच मध्ये काहीही घडू शकतं. असं भरपूर सारे मॅचेस आपण पाहिलेत. मला आणखीन एक मॅच आठवत्या, लाईव्ह बघत होतो मी आणि तिथे मात्र आमचा नवी मुंबईचा संघ होता बोनकोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवदानी बामणडोंगरी संघ होता. तिथे मात्र 12 बॉल मध्ये 6 रनची गरज होती बोनकोडे टीमला. त्या धावा बामणडोंगरी टीमने काढून दिल्या नव्हत्या. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 17 बॉल 17. गणेश कृपा शिवा संघ देखील हार मारणारा संघ नाहीये. पहा आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतो. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय.
इथून खऱ्या अर्थाने सतर्क राहायला सांगतोय गणेश कृपा सेवा संघ डाऊनगर टीमला की आम्ही एवढ्या सहजासहजी तरी मॅच सोडणार नाही आहोत, कारण की आमच्याकडे फाईट करणारे गोलंदाज आहेत, आमच्याकडे फाईट करणारे क्षेत्ररक्षक देखील आहेत. इथून जर मॅच जिंकायची असेल ना तर तुम्हाला देखील या मैदानामध्ये झगडावं लागेल, तुम्हाला देखील कठीण परिश्रम करावे लागतील, तुम्हाला मेहनत करावी लागेल. सोप्या रीतीने मॅच तुम्हाला आम्ही जिंकून देणार नाही आहोत असं सांगत असताना हा चेंडू टाकलाय जतीन घरत यांनी. याही वेळचा बॉल पहा, आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. विकेट किपर देखील तेवढाच चालाक आहे. बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण थोडस मात्र रनांपासून थोडस कमी चेंडू होत चालले आता. जिथे मात्र बॉल टू रन होते तिथून मात्र आता रन जास्त आणि आता बॉल कमी होत चाललेले आहेत. परंतु मी डाऊनगर टीम कडनं देखील बोलेन की एक मोठा फटका मॅच पुन्हा एकदा तुमच्या बाजूने झुकून जाईल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं तुमचं प्रेशर निर्माण होईल आणि मॅच पासून तेवढे दुरावाल तुम्ही. परंतु इथून एखादा मोठा फटका आला ना तर गणेश कृपा सेवा संघ थोडासा मात्र पिछाडीवर जाईल आणि जसं म्हटलं तसं करून दाखवलं या फलंदाजाने. बॉल गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा महत्वपूर्ण षटकार येतोय गणेश कृपा सेवा या टीमच्या विरोधामध्ये डाऊनगरचा. चौदा बॉल 11ची गरज आहे. मॅचची पूर्ण हवाच काढून दिली आहे षटकाराने खऱ्या अर्थाने दिव्यात, कारण की हा षटकार आणि हा चेंडू भरपूर महत्वाचा होता. यावेळचा बॉल मात्र पायावरती आदळलाय. अपील केली आहे परंतु पंच सांगतात हा सुरक्षित आहे खेळाडू. आता समीकरण आले येणारे चेंडू 13 आणि 13 बॉल मध्ये 10 रनची गरज या मॅच मध्ये. 13 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. जर तो षटकार आला नसताना तर अजूनपर्यंतही डाऊनगर संघ थोडासा प्रेशर मध्ये असता, परंतु शॉटकार खेचला त्या फलंदाजाचं मी कौतुक करेन. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला योगेश. या बॉलचा बॉल स्वीच शीटला गवला, लाजवाब फटका. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅट मधनं आलाय अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. चार धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 12 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे टीम डाऊनगर या टीमला. खऱ्या अर्थाने असं वाटत होतं की कमबॅक करेल गणेश कृपा सेवा संघ, परंतु दोन षटकाराने मात्र पूर्णपणे मॅच जी आहे ना ती डाऊनगरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला जय हनुमान बोर्ले संघ देखील पाहायला मिळेल. बोर्ले गावाचं नाव आमच्या जेव्हा मुखात येतं ना त्यावेळेस आम्हाला आठवण होते 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा संदेश दादा पाटील यांचे. खऱ्या अर्थाने त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन कुंडेगावच्या विरोधामध्ये. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेचा बॉल मात्र दांडी गुल केलेली आहे. विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 4 डगआउट मध्ये. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की प्रेशर मध्ये होता संघ आणि तिथे मात्र षटकार ठोकला, तो प्रेशर रिलीज केला पूर्णपणे.
थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आत संजय बंडा आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने डाऊरनगर टीमचा मदळा फळीमधला हा पाठीचा कणा आहे. कारण की डाऊरनगर टीम म्हटलं ना तर मदळा फळीमध्ये येऊन संजय हा अप्रतिम दर्जाचा खेळ करतो. परंतु आता सध्या त्याला काय करायचं आहे तर काहीच नाही, फक्त सिंगल डबल ने मात्र सामना तो संपवायचा आहे. मॅच विनिंग फटका पाहूयात. यावेळचा फटका अप्रतिम पाहायला मिळाला असं वाटलं होतं, परंतु हा बॉल गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. असं वाटलं होतं की डीप पॉइंटला गेला चाललाय की काय हा फटका, परंतु बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. डाऊरनगर टीमच्या मधल्या फळीचा पाठीचा कणा मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झालाय. बॉल आणि 4 रनची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही टेस्ट बाकी आहे का दिव्यांग? कारण की 9 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. मॅच मध्ये असं वाटत नाही काही शिल्लक आहे, परंतु मॅच बनवतोय गणेश कृपा सेवा संघ ही मॅच बनवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी कौतुक करेन अनुज घरत याचं, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं. फक्त धावसंख्या खर्च केली होती ती म्हणजे 4, 5 धावा. आणि इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलेली आहे. हॅट्रिकचा बॉल होता हा. तर 2 बॉल वरती 2 विकेट त्यांनी घेतले होते. LBWच्या स्वरूपामध्ये हे बाद करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल पहिले डॉट बॉल पाहायला मिळतात. मॅच मध्ये कमबॅक करून देईल का अनुज घरात? कारण की 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 4 धावसंख्या पूर्ण करायची आहे. 8 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये काही घडू शकतं, जसं मी उल्लेख केला होता त्या 2 टीम्सचा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलायचा होता, जिथे मात्र आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कुंडेगावचे आमचे राजजी पाटील साहेबांना देखील विनंती करतोय, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सरच्या स्वागत आहे. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं सरच्या स्वागत करतोय. राज पाटील साहेब मला विनंती करतो, पण या व्यासपीठावरती आपलं सरच्या स्वागत आहे. ज्या स्पर्धेमध्ये शेवटचा एक बॉल, शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आला आणि या स्पर्धेचा मात्र पहिलं मेडन षटक, दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतोय. अनुज घरत यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, मेडन ओव्हर आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये शिल्लक आहेत धावा. येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 4 रनची गरज. काय घडेल या मॅच मध्ये? गणेश कृपा सेवा संघ जिंकेल की डाऊरनगर संघ जिंकेल? डाऊरनगर संघ जिंकेल की गणेश कृपा सेवा संघ जिंकेल? या मॅच मध्ये जो संघ प्रेशर हँडल करेल ना, तोच ही मॅच जिंकेल. जाऊया डीजे मास्टर कडे. थँक्यू सो मच. काय षटक फेकलाय दिव्याल. अनुज घरतने मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय गणेश कृपा सेवा टीमला, जिथे मात्र 12 बॉल मध्ये 4 रनची गरज असताना मेडन षटक फेकलं आणि शेवटच्या षटकामध्ये अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये तरी जिवंत ठेवलं आपल्या संघाला, गणेश कृपा सेवा या संघाला. नवीन गोलंदाज शेवटचं षटक, जिथे मात्र त्याला 4 धावा डिफेंड करायचे आहेत. चंद्रकांत आलेत नवीन गोलंदाज. पण तो डोकेदुखी गणेश कृपा सेवा टीम साठी हे आहे की सेट झालेला फलंदाज जयेश अजूनही क्रीज मध्ये आहे. अजूनही या मैदानामध्ये तो आहे. शेवटची धाव जोपर्यंत बनवत नाही ना, तोपर्यंत मला तरी नाही वाटत की जयेश तंबू मध्ये जाईल. कारण की जयेश पूर्णपणे सेट झालाय. त्याला या विकेटचा पूर्णपणे अंदाज आलेला आहे, या मैदानाचा अंदाज आलेला आहे. बॉल कोणत्या दिशेला वेगाने जातोय त्याला माहिती आहे. शेवटच्या षटकामध्ये चंद्रकांत आलाय. 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज जयेश पाहायला मिळतोय.
जयेश हा फलंदाज स्ट्राईक वरती या नॉन स्ट्राईक वरती फलंदाज अजय पाहायला मिळाले आपल्याला. ज्या अजयने मात्र 3 चेंडू लगातारचे डॉट खेळले आणि पूर्णपणे प्रेशर मात्र थोडासा जो आहे ना तो गणेश कृपा शिवा या टीम वरती. चला पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती मॅच मात्र ओपन केलेली आहे, खुली केलेली आहे आणि मॅच जिंकलेली आहे. दौडनगर टीमने मात्र हा सामना जिंकलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. ज्या टीमने मात्र अर्थातच गणेश कृपा सेवा टीमने जे मेहनत केली होती इथपर्यंत या धावा डिफेंड करण्यासाठी, त्या मेहनतीवरती खऱ्या अर्थाने पाणी फेरलं गेलंय आणि दौडनगर संघ हा सामना मात्र जिंकलाय. हार्दिक अभिनंदन दौडनगर टीम आणि त्याचबरोबर हार्डलक टीम गणेश कृपा सेवा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि दौडनगर टीम तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, यस नो डाऊट जयेश